धनंजय मुंडे यांच्यावर चारही बाजूने आरोप होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहेत। धनंजय मुंडे जोपर्यंत दोषी ठरत नाहीत तोपर्यंत कारवाई करणार नाही असं अजित पवारांनी म्हटले। बीड हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंवर टीका होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहेत। धनंजय मुंडे जोपर्यंत दोषी ठरत नाहीत तोपर्यंत कारवाई नाही, दादांची स्पष्टोक्ती। काल मुंडे तटकरे पटेलांसोबत झालेल्या बैठकीत दादांची भूमिका, सूत्रांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोअर ग्रुप स्थापन। कोअर ग्रुपमध्ये अजित पवारांसह एकूण 7 जणांचा समावेश। काल अजित पवारांनी धस यांनाही भेटीसाठी वेळ दिली नाही। बीड जिल्हा नियोजन समितीच्या तक्रारीबाबत धस भेट घेणार होते। अजितदादांनी धस यांना भेटीसाठी वेळ न दिल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा। असं काही नाही, अजितदादांनी मला वेळ वगैरे नाकारलेली नाही। मी वेळ मागितली नव्हती। आदल्या दिवशी मी वेळ मागितली होती, मला वेळ सुद्धा मिळाली होती, परंतु मला वेळेवर जाता आलं नाही। अजितदादा हे वक्तशीरपणा पाळणारे आहेत आणि काल मी त्यांना वेळ मागितली नाही आणि मी गेलो नाही, परंतु माध्यमामध्ये बातम्या अशा आल्या की अजितदादांनीच मला वेळ नाकारली। असं काही झालेलं नाही। मी वेळ परवाची मागितली होती, फक्त माझं वेळेवर जाणं झालं नाही, हे मात्र खरं आहे। नैतिकदृष्ट्या राजीनामा दिला पाहिजे। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एकमेकांचे सावलीसारखं काम करतात। सावलीच आहे, एका मंत्र्याचा याच्यात सहभाग असल्याशिवाय एवढं कोणी करू शकत नाही आणि म्हणून धनंजय मुंडे याच्यात नैतिकदृष्ट्या दोषी आहे। अजितदादा जरी बोलत असले तरी येणाऱ्या काळात अधिवेशन आहे, विरोधी पक्ष म्हणून या विषयावर आम्ही आवाज उठवू। अजितदादा अत्यंत पारदर्शी काम करणारे कार्यकर्ते आहेत। त्यांच्या पक्षाचे निर्णय घ्यायचे अधिकार अजित पवार साहेबांना आहे। अजित पवार साहेबांना ज्या दिवशी वाटेल की त्यांच्या पक्षाच्या कुठल्या मंत्र्यांनी काही चूक केली त्या दिवशी ते कोणाची गय करणार नाही।